आयुष्यामध्ये आईवडील अत्यंत महत्त्वाचे आहेत. या आभाळाच्या मायेखाली या दोन व्यक्तीशिवाय सर्व काही नगण्य आहे. ज्या मुलावर आईवडिलांचे उत्तम संस्कार होतात तीच मुले गावच्या आणि समाजाच्या विकासासाठी अविरत कार्य करतात, असे प्रतिपादन हरिभक्त पारायण गणेश डांगे महाराज यांनी बुध तालुका खटाव येथील कैलासवासी प्रल्हाद चव्हाण व कैलासवासी प्रभावती चव्हाण यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त बोलताना कैलासवासी प्रल्हाद चव्हाण यांनी माजी प्राचार्य आणि सरपंच म्हणून आपल्या काळात केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर अनेक पिढ्या घडवण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात गावात विकासाची गंगा पोचवली. त्याचप्रमाणे त्याच पावलावर पाऊल ठेवत कैलासवासी प्रभावती चव्हाण यांनी सभापतीपदाच्या काळात खटाव तालुक्यात जलयुक्त शिवारसारखी योजना प्रभावीपणे राबवली. महिला सक्षमीकरणासाठी अनेक चांगले उपाय योजले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून 20 वर्ष सलग त्यांनी महिलांशी सतत संपर्क ठेवला. त्यांच्या याच अष्टपैलू कार्यामुळे आजही खटाव तालुक्यात त्यांची स्मृती जिवंत आहेत, असे हरिभक्त पारायण डांगे महाराज यांनी उपस्थितांना बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिल बाबा शिंदे, तसेच अभिजित घाडगे, प्रशांत गणवट, ज्ञानेश्वर जगताप, कृष्णकांत पवार, दीपक जगदळे, लवकुमार वंदे यांच्यासह बुध परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनकल्याण न्यूजसाठी संपादक श्री जे के काळे, बुध तालुका खटाव, जिल्हा सातारा.